कोण पुण्यांचा होईन शे की द्वंद्वाधिक दुराविले ऐसे वर्मद दावी नारायण अंतरिच्या खुना प्रगटोनी बहुवावघड आहे संत भेटी परी जगदेठी करुणा केली ऐसे वर्मद दावी नारायण अंतरिच्या खुना प्रगटोनी तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहडई ऐसे वर्मद दावी नारायण अंतरिच्या खुना प्रगटोनी श्री संताची या माता करुणा श्री संताची या माथा चरणामध्ये साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख कोण पुण्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वाधिक दुराविले ऐसे वर्मद दावी नारायणा अंतरिच्या खुना प्रगटोनी प्रश्न गेली 60 वर्षापासून चालत असलेला महान विभूती श्री संत मोतीराम महाराज या महात्म्याचा पुण्यस्मरण सोहळा हे हिरक महोत्सवी वर्ष आज तिसऱ्या दिवसाची सेवा ग्रामस्थ मंडळ देवतांच्या प्रेमास्तव योगावर माझ्याकडे आज म्हणजे आपल्या परिसरातली सारी माणसं जमले सर्व खरोखरच एकही एकाहून बळी अशी गुणीजन मंडळी आज गोळा केली देवकरकर गुणाचे ज्ञानाचे दर्दी चाहते माझा योग चांगला या सर्व गुणी गुणांच्या मेलमिलापात शेचा सुयोग आहे चिंतनातला अभंग मला वाटतं बहुतेक सर्वांच्या पाठात संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सरळ पंथी संत गुरु प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबराय दिव्य पुरुष संतांच्या भेटीच जगन्यंत्या प्रभूला वर्म विचारतात कारण संत भेट ही दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट नको त्यांच्या भेटी अरवळी होतात भेटू नयेत असे लवकर भेटतात ये बहुत जोडती कीर्ती जयाती भजने भोगासाठी जे आशा पण मिळावा तो महात्मा मिळत नाही महात्मा सुदुर्लभ
महात्म्याची किंबहुना संतांची भेट घडून आहे. होतच नाही का? होते ना. नाथ महाराजांनी प्रयत्नवादातली उत्तर दिली. नाथ महाराज म्हणतात, चंद्रामृत सुखे सेववे, आस्था जाता रवी धरवेल, बाह्या हेरा तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल का, ऐसे कैसियाने भेटती ते साधू. नाही की ती नाथ महाराजांचा प्रश्न. त्याला तुकोबारांनी गोंडस नाही चित्ता, मनमन मोहमाया मिथ्या, वरते समाधानी जाणून नेनता, साधू भेट देती तया अवचितारे. ऐशी ऐशी आणि भेटत इथे सांग. पण इथं प्रश्नच कोणाचा आहे? आता नाथ महाराजांतून तुकोबारामध्ये कमी अधिक 150 वर्षाचं अंतर. नाथ महाराजांच्या प्रश्नाला 150 वर्षानं तुकोबाराने उत्तर दिलं. पण हे नंतर उत्तर देणं बरोबर आहे. पण इथं प्रश्न तुकोबारायचा आहे. काय प्रश्न आहे?
जी ही द्वंद्वाधिक दुराविले. तुकोबराय म्हणतात अशी कोणती पुण्य आहे, कारण संत भेटीची किंबहुना संतांच्या बाबतीत होणारा सर्व व्यवहारच पुण्याई अधीन आहे. संतांची भेट, संतांचं सानिध्य, संतांची कृपा, संतांची सेवा पापी माणसाला घडत नाही. पुण्यच असावा लागत. पुण्य नसेल संतांच्या बाबतीत टक्केवारीने व्यवहार होत नाही. आणि म्हणून बरोबर पुण्य कमी जमत नाही. संत भेटीसाठी तुकोबारांनी ठिकाणी प्रश्न केला. गाठी ज्याशी ऐशी याची भीती कैशी आली जी ही हरी धरीला मनी दिले संसाराची पाणी किंवा कोण हा दैवाचा ऐशी याशी भोले वाचा. म्हणजे याचा अर्थ विना पुण्याची संत भेट नाही, सेवा नाही, सानिध्य नाही, कृपा नाही. म्हणून तुकोबारांनी प्रश्न केला, कोण पुण्य यांचा होईन सेवक. अशा दिव्य पुरुषाचा मी सेवक होईल. मग सेवक होण्यासाठी देखील काय पुण्याच लागते. बाकी माणसाला सेवा घडत नाही. लक्षात ठेवा, अनंत अडचणीमध्ये येणार सेवा घडत नाही. संत महात्म्याची सेवा होण्यासाठी देखील पुण्याईच लागते. न घडता सेवा. आताची जरी सेवा जमेला दिसत नसली तरी पूर्व पुण्य ठेवा ओढवला. संतांच्या बाबतीमध्ये बहुतांश असंच बरेच वेळेला घडलेले म्हणण्यापेक्षा 99% कसं पूर्व पुण्याची देणे. पूर्वजन्मी सुकृते थोडकी ती मजाजी फळाची आली परमानंदवादी मानसी आणि भेटी झाल्या
संत भेटी तई होय किंवा तिळतिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडी नाम तुझे वाचीशी आतुडी आणि मग समागम घडे संत. म्हणजे याचा अर्थ असा पूर्व पुण्याची देण आहे काय आणि श्री गुरु भेटले ज्ञानदेव. अहो जाहीर आहे पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. म्हणजे जग जाहीर आहे धन्य पूर्व पुण्य ओढवले निरुते आणि संताचे दर्शन झाले भाग्य बहुते. असाच प्रकार जास्त पूर्व पुण्याईची देण मात्र विना पुण्याईचं नाही. हो औचित दैव योगी निवृत्ती भेटला कृपा म्हणजे विना पुण्याईचं नाही. पण तुकोबारायांनी प्रश्न केला कोण पुण्य काय प्रश्न केलाय कोण पुण्य अशी कोणती पुण्याई आहे याचं गोंडस उत्तर नाथ महाराजांचं लागू होत आहे. नाथ महाराज सांगतात निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्याला हे जे पाठवाटी तरी होय भेटिया हरिप्रियाची
अनंत पुण्य कोट्यानुकोटी, ती पुण्य भी देंगे दिलाएंगे नहीं, रोकड़ पुण्य ही लगती थी। हाँ, दे दिया जाएगा, दिलाएंगे नहीं चल पाएगा, मग रोकड़ याला ही दे। आणि ती कसली, या वर्षाची त्या वर्षाला विण्यावरली धूळ फुकलेली जमत नाही, लगातार लगन से पाठोपाठी एका पाठ एक केलेली पुण्य आहे। कशासाठी? यांचा होईन सेव, यांचा कुणाचा, याचं गोंडच उत्तर आहे। जी ही द्वंद्वादी पुण्य यांचा होईन सेवक, यांचा कोणाचा? जी द्वंद्वादिक दुराविले, ज्यांनी द्वंद्वादिक दूर केले अशांचा सेवक। आता द्वंद्वादिक दूर करणं, मुळात द्वंद्वादिक शब्दच कसा आहे? व्याकरण शास्त्रामध्ये समास नावाचं प्रकरण प्रचलित आहे। ज्या प्रकरणातून अर्थाच्या हेराफेऱ्या केल्या जातात, अर्थ फिरविला जातात, काय साध्या भाषेत म्हणजे उलटे सुलटे अर्थ करायची किमिया समास प्रकरणात, हे स्वतंत्र पावरवाद प्रकरण आहे, त्याचं नावच काय? समास। समर्थनम समासा, समस्त पदों से एक पद बनवा दिया जाए तो कहा जाएगा समास है। न एकम इति अनेकम, ये एक नहीं इति अनेक है, असा अनेक पदवाची आला की जग जाहीर आहे, काय समास होणं अनिवार्य आहे। इथं जाहीर म्हटलंय, द्वंद्वाधिक शब्द आहे, द्वंद्व आणि अधिक वेगवेगळं नाही, द्वंद्वाधिक दोन पद एका वचनात गोवले गेलेत, आणि म्हणून समर्थनम समासा, समस्त पदाचे पद बनलं की समास अनिवार्य बाब। अर्थात विग्रह करताना हा बहुव्रीही नावाचा समास, व्याकरण शास्त्रामध्ये 4 प्रकारचे मुख्य समास मानले: अविभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही। पूर्व पद प्रधानो अविभाव, उत्तर पद प्रधानो तत्पुरुष, उभय पद प्रधानो द्वंद्व, तर अन्य पद प्रधानो बहुव्रीही। अर्थात बहुव्रीही समास परिचय पत्रासाठी थोडा जड आहे, त्याचं कारण त्या दोन्ही पदात त्याचा अर्थ नसतो, काय म्हणून महर्षी पाणिनीचं सूत्रच आहे, अनेकमन्य पदार्थे अनेकम अन्य पदार्थे इति अनेकमन्य पदार्थे। अर्थात याचा विग्रह करताना म्हटलंय, आपल्या लक्षात येईल, द्वंद्व आदिर एषां ते शब्द वापरलाय, जवळसाठी नाही, दूरदर्शी नपुंसकलिंगी सर्वनामाचा प्रयोग केला। द्वंद्व आदिर एषां ते इति द्वंद्वादिका। अर्थात
एकाचा बोध करायचा असेल एक वचन होत आहे, दोघाचा करायचा असेल द्विवचन होणार. सूत्रच आहे, जे काही और द्विवचन है एकवचन, एकच दो द्विवक्षा में एक वचन और द्वितीय द्विवक्षा में द्विवचन. किंतु बहुषु बहुवचन अर्थात न तू एकद्विनी त्रीणि तत्र बहुनी बहुनी व्रीहन्ते इति बहुव्रीहि एका दोघात याचा अर्थ राहत नाही. किंमत द्वंद्वाला बी नाही ना अधिकाला बी नाही. किंमत कशाला आहे? ते दूरदर्शी आणि अन्य पदार्थ म्हणून बहुरी हे समासातलं सूत्रच आहे. काय? शेषात बहुव्रीहि. काय शब्द आहे? शेषात बहुव्रीहि म्हणजे या सर्व समासातून शिल्लक राहिलेला बचेकचे होय का नाम शेष कहलाता है. अर्थात शेषात बहुव्रीहि, बहुव्रीहि समास परिचय पत्रासाठी जटिल आहे, कारण अन्य पदात त्याचा अर्थ असल्यामुळं तो अर्थ त्या त्या पदाला अनुसरून काढला जातो. अर्थात द्वंद्व शब्दाचा सरळ अर्थ होतो दोन. द्वंद्व नाम दोन. द्वंद्व समासही आहे, पण इथं द्वंद्व जो शब्द आहे तो बहुरी हे समासांतातला शब्द आहे. अर्थात द्वंद्व नाम दोन आणि द्वंद्व आदिर येशाम म्हणजे दोन आहे ज्याच्या आधी त्याचं नाव आहे द्वंद्व आधी. आता दोन कोणाच्या आधी? जग जाहीर आहे दोन हे तीनच्या आधी आहे. दोन कोणाच्या आधी? उघडच आहे तीनच्या आधी. आपल्या आपल्या भाषेप्रमाणे त्यांची ठेव नाही. आपल्या भाषेत दोन कोणाच्या आधी तर तीनच्या आधी, आणि दोन आहे ज्याच्या आधी त्याचं नाव द्वंद्व अधिक. पण द्वंद्व आदिर येशाम ते म्हटलंय म्हणजे यात अधिकाला बी किंमत नाही. शेवटी ते शब्दानं तिसरं पद दाखवलं अन्य पदार्थ. अर्थात द्वंद्व नाम दोन आहे. शास्त्र म्हणतंय जेव्हा केव्हा आपण दोनचा विचार कराल त्यावेळेला आपल्याला डायरेक्ट दोनचा विचार करता येणार नाही. शास्त्रानं प्रतिबंध घातला. 134 परिभाषेचा परिभाषेंदू शेखर नावाचा ग्रंथ आहे स्वतंत्र. त्यांनी या काही ज्या त्रुटी आहेत त्याच्यामध्ये त्या 134 परिभाषेतून त्या त्रुट्या भरून काढल्या. पैकी ते त्रुटी दिली त्यांनी. कोणती त्रुटी आहे? त्रुटी नाही बघ, त्रुटी. हा, ती कमजोरी. काय कमजोरी आहे? शास्त्र म्हणते प्रथमस्य अनतिक्रम्या. ती परिभाषा व्यवहार आहे ना. पंगत बसल्यावर पहिल्या माणसाला सोडून वाहन चालू होती का नाही? तुझलंच महाराज हो म्हणाली हो म्हणा. पहिल्या माणसाला सोडून वाहन चालू होत आबा होती का? होती का? होत नाही. हा शिष्टाचार नाही ना. ज्या वेळेला तुम्हाला जे बी वाढायचे ती पहिल्याला धरूनच म्हणून दुसऱ्यापासून होणारा व्यवहार होत नाही. हा 3 पासून पुढचा व्यवहार करायचा असेल तर 1 आणि 3 मध्ये 2चं व्यवधान आहे. त्यामुळे 1चा संबंध 1 ही परिभाषा लागू होत नाही. पण ज्या वेळेला 2चा विचार करायचा आहे त्यावेळेला शास्त्र म्हणतंय प्रथमस्य अनतिक्रम्यात न तू अतिक्रम्यात इति अनतिक्रम्यात. पहिल्याला ओलांडून तुम्हाला पुढे जाता येणार. विठाला विठाला पहिल्याचा विचार क्रमप्राप्त आहे. कसा? क्रमप्राप्त आहे. क्रमशः विचार करावा लागेल. शास्त्र म्हणतं 1 म्हणजे काय? तर एकाच शास्त्राने नाव टाकलंय ब्रह्म किंबहुना ईश्वर. काय? एको देव सर्वभूतेषु मूढा. काय? किंवा सर्व घटी राम देहादेही एक. अर्थात परमात्मा नावाचं तत्व अनेक नाही, एक. नेह नाना असती, ती नाना नाही. एकम एव द्वितीयम ब्रह्म नास्ति. एकम एव अस्ति द्वितीयम ब्रह्म नास्ति. अर्थात एकमेवा द्वितीयम ब्रह्म.
नेह नाना अस्ति किंचन, ती नाना नाही, एकच एक आहे. म्हणून एक का आहे? ब्रह्म आहे. किंबहुना आपल्या सर्वाची पहिली राहायची जागा आहे ती. काय जेवढे जीव आहेत जगात, याचे यावत मॉडेल कोणते बी असू द्या, मॉडेलवर फायनल होत नाही. जेवढे जीव आहेत तेवढेच्या तेवढे जीव पहिले एक मध्ये राहत होते. कुठं राहत होते? एक मध्ये. आणि म्हणून माणसं आज देखील त्या अनुषंगाने घोषणा देतात का नाही देत? देतात का नाही देत सर? शाबाश. हम सब एक है भाई, जब कह रहे हो किसी ना किसी जमाने में थे, इसलिए कहा जाता है बिठाला बिठाला. नहीं होते तो कहते क्यों? जब कहा जाए तो मानना पड़ेगा किसी ना किसी जमाने में हम एक में थे. म्हणजे एक मध्ये आपण सर्वच्या सर्व राहत होतो. गावठी भाषेत म्हणजे विनाकारण आपल्याला दुर्बुद्धी सुचली आणि दोन मध्ये काय असेल म्हणून माणूस बघायला आलं. नाद माणसाचा. दोन मध्ये माणूस बघायला आला. शास्त्रानं दोनच्या आकड्याचं नाव काय टाकले? शास्त्रानं दोनच्या आकड्याचं नाव टाकले संसार. काय मुक्त होता परी बळी झाला बद्ध. ही छंद नडला होनिया छंद माझी माझी. एक मधला जीव हा दोन मध्ये काय असं म्हणून पाहायला. दोनच्या आकड्याचं नाव काय टाकले? संसार. भगवान स्वतः सांग काय? तुझे जव जव घडे तव तव संसार भय धोळी. हे आपुलेली तोंडी देव बोलती वेदी. प्रत्यक्षात भगवान सांगायले ज्या ज्या वेळेला दोन येईल त्या त्या वेळेला संसार आला. जवळजवळ वयाची अट्ट नाही घातली. काय वयाची अट्ट नाही. काय कोणत्याही वयात
डबल आलं, 2 आलं की संसार आला. हा जवळ घडे म्हणलं काय त्याला वयाची अट्ट दिली नाही. अर्थात 2 चाकडा म्हणजे संसार आहे. आणि संसार ही चीजच अशी आहे महाराज, त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे भोवतालचं रान 100% घसरगुंडीच आहे. किती टक्के? जेवढी बी बघायला म्हणून आली, मध्ये पडल्यावरच कळालं पडलंय म्हणून. रान घसरगुंडीच महाराज. किती तीव्रता आहे घसरगुंडीची. वैकुंठवासी पूज्यश्री जगन्नाथ अण्णा सांगायचे, पवार अण्णाचं हमेशा काही गोष्टी कोरीव चिंतनात असायच्या, स्मरण करण्यासारखं. चिकित्सक बुद्धी काय अभ्यास करायचे. आम्ही थोडं केलं पुन्हा जी फिरलं ते महाराज कमाल करतो आम्ही त्या माणसाची. 4-4, 5-5 तास वेगवेगळ्या आसनावर असं झुला घेऊन बसणार, पण बसणारच, अभ्यासच करणार. अभ्यासवृत्ती होती. चिकित्सक लोक ती म्हणायचे घसरगुंडीची तीव्रता किती. त्यांनी एक दृष्टांत सांगायचं. ते म्हणजे उन्हाळ्याचे दिवस, मध्ये उकडायला म्हणून वार वाजताला येऊन बाहेर एक संन्यासी महात्मा झोपलेला. फकड ओरिजिनल होत. काही बाकीच्या डोक्याला ताण नसल्यामुळे उभा बी नाडवा बी गडी मजबूत, बेफराकत ताणून दिलेली. असा मजेदार वाटा होता. एक परसभर उंचीचा वाटा, अशी हवा यायला लागलेली, सुंदर झोप लागलेली. गावातलं एका श्रीमंत घराण्यातलं लग्न, बाहेरगावी लग्न लागून उशिरा आले आणि वरात निघाली उशिरा. ती वरात मोठ्याची असल्यामुळे डडळण नडळण करीत तरम ताशान ढोलजी मन वेगवेगळे ताफे. पुन्हा गोहडा बी कुठं ठेवलाय गोहडा? ठेवलाय तिकडे. गोहडा बी आणलाय त्यांनी, तसं काय नाही. कीर्तनात म्हणले हे घोडा आहे. नाही ते म्हणले, मी म्हणलो होय, मी म्हणलोय का? तुम्ही तोंडानं म्हणलात का नाही? ते तोंडानं म्हणले कीर्तनात हा घोडा आहे. आणि मग तिकडे ती दुसरा ती काठियावाड घोडा म्हणायचं. समजा विढाला मागा फेटा बांधताना म्हणलेला ऐकलं मी की माझ्या तोंडानं कशाला म्हणू कोणाला घोडण गाडव, कशाला म्हणा उगाच हाताना नसलेलं कशाला. होय मधुबा, कशाला बोला उगाच. महाराज ती लाइटिंगची गाडी, ती थाटमाटन, मोठ्या घरचं लग्न, ती डडडंग नडडंग वाजत आली. त्याच्यामुळे संन्यासी खडबडून जागल. संन्यासी महात्मा जाग व्हायला आणि गाडी बराबरी यायला. आणि ती नवरा नवरी एकमेकाला घ्या की तुम्ही पान, घे की तू पान, असं एकमेकाला ती खुशामतीचं वातावरण, ते हावभाव कटाक्ष स्मित हास्य एकमेकाला ती हिरवळ बघितली. झोपेतून उठायला आणि ती चित्र दिसायला. संन्यासी महात्मा एवढंच म्हणला, काय मजा आहे. ह्याच्यापेक्षा काही नाही. एवढंच म्हणला बिचारा झोपला. वरात गेली घरात, सामसूम झाली माणसं. संन्यासी झोपला पण बिचारा झोपेकडे जे जायचं ते टन बसला आणि स्वप्नाकर सरकल. मग कसे जागता जवळ अशी स्वप्नाचा श्री गणेश असा होतो म्हणतात नाव. जागता जवळ अशी जे ध्यानी भावना भावी घोळा लागत खेळू दे की जे त्याची स्वप्नी. संन्यासी स्वप्नाकर सर्कल, संन्यासाचं स्वप्नातच लग्न झालं. आणि स्वप्न नावाची जी सिरियल आहे ना, ती पृथग्न नावाच्या नाडीत योगपद तयार झाल्या. चित्रपटाचं नाव स्वप्न आहे. अचानक सिरियल तयार होते, पूर्वनियोजित काहीच नसते. ते लग्न वरात घरात पीच पोरग झालं. लय स्पीड असते त्याला. म्हणजे कशाला
स्वप्नात कशी बघा बघीन ठरावन होन हळदीन त्याला कुठानच नाही मला लई स्पीड असते त्याला. स्वप्नातल्या मंडळीला पोरग झालं म्हणा आणि ती स्वप्नातली मंडळी म्हणायली होय वा बाळूला कुठं. ती स्वप्नातल्या मंडळीला बोलायला येडीस का लेकराला दोघाच्या मध्ये अहो कबूल आहे पण जागा आहे का हे बघ सर्कल म्हणून सर्कल महाराज काठावर आलत. मग स्वप्नामध्ये इतकं काम सावकाश नाही लगेच दुसरं पोरग झालं. पुन्हा मंडळीने विचारलं पिंटू तुला डोकंच कमी पिंट्या तुझ्याकडून बाळू माझ्याकडून अहो कबूल आहे पण जागा आहे का हे बघ सर्कल म्हणून पहिल्या पोरानं काठावर आणलं होतं. हे बघ सर्कल म्हणून सरकायला गेलं परसभर उंचीचा वाटा महाराज झोपीत काय चोरा चोरीचा कुटाणा नाही काही नाही मोकळ्या मनानं कापसाचा भूत पडल्यासारखं खाली पडलं कमरातूनच संन्याशी लोळ झालं. कसा तरी भिंतीला धरून उठून चौकड बघितलं कोण जाग आहे कुत्र सुद्धा कोणी केलं नाही. असं करून भिंतीला धरून वाकडा होऊन उभा राहिला मनातल्या मनात म्हणला बाबा स्वप्नातल्या बाईनं जर माकड हाड मोडलंय विडाला विडाला नसता छंद लाविला मनी बोललो मी माझे भ्रमणी केली बोडणी विटंबना. संसारानं चांगली चांगली माणसाची महाराज म्हणून ज्ञानोबाने म्हटलंय हे झाडच यायचे शिनसाळ. शिनसाळ म्हणजे टवाळखोर. हा शिनसाळ शब्दाचा अर्थ काय टवाळखोर. कसल्या बी बाणेदार माणसाची टिंगल करता येईल कोण संसार. काही माणसं इज्जतदार आहेत इमानदार आहेत वजनदार आहेत बाणेदार आहेत कसला बी बाणेदार असू द्या मधूनच हवा काढता येईल कोण संसार. त्यामुळं बाहेरून कसला बी आकारानं वागायचं ठरविलं तर महाराज मधली हवा निष्ठल्यामुळे बाहेरून मोसम धरीत नाही असं म्हणावं असं काय. ती मधल्यावर बाहेरला चित्रपट अवलंबून असतो त्याच्यामुळं हे मधूनच कुचंबल्यासारखं ती मधून काम करतय कोण संसार. आता कुणाचं कुठं बटन दाबलंय ती जिनू काम तिनोत आहे ज्याच्या त्याला माहिती मधून कुठं कुचंबलंय ते. अहो संसारानं वस्तुस्थितीने मान सांभत त्याचा सर्वात मोठा दुर्गुण कोणता ऐका. संसार शब्दाचा सरळ अर्थ केलाय शास्त्रानं. संसारती ते संसार सम उपसर्ग पूर्व श्रूय शरणे नावाचा धातू आहे. संसरती सरकती लक्षात आलं का. संसरती म्हणजे